प्लास्टिक चालक बाप्पा गणरायाला वंदन करतो माझं ग्रामदैवत घरी केदारनी आई सुबाई देवी माता रासा देवी आज रंगभूमीवर उभा आहे या गावचं ग्रामदैवत आई आसा देवी माता गाव देवी माता तिच्या चरणी नतमस्तक होतो या लोककलेची देवता अर्धनारी अर्धनारेश्वराच्या चरणी वंदन करून आज या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे माता देवी यात्रा उत्सव संपन्न होत आहे अशा कार्यक्रमाचे आयोजन आणि यजमान गावोई मित्रमंडळ कुलकर मंडळाचे आधारस्तंभ सर्व माननीय श्री रमेश दादा सुप्रिया मात्रे साहेब यांना केवळ शाही मानाचा मुजरा करतो त्याचप्रमाणे सर्व माननीय श्री अनंतदादा बाळाराम मात्रे यांना सुद्धा शाहीर मानाचा मुजरा करून नियोजक कोकण ग्रुप कोपरगाव याची माझ्या मंडळाच्या वतीने हार्दिक आभार मानतो त्याचप्रमाणे जशी ढोलकीची झाप पडते त्यानंतर घुगराला जो एक गंध सुटतो कोणतीही लोककला आली म्हणजे ढोलकीपट्टू आलेच असे ढोलकीपट्टू शिवदादा सावंत संजय दादा सावंत पॅड मास्टर दादा जाधव बेंजो मास्टर सतीश दादा जाधव केवळ मास्टर संजय दादा गोकार यांना सुद्धा शाहिरी मानाचा मुजरा करून ओम साई दत्तगुरु नाच मंडळ तुळशी खेड नागपूर यांच्या साथीनं मित्रांनो भगव्याची शान आणि मराठीला एकच वाद राजे छत्रपती शिवाजी राजे यांना त्रिवार मानाचा मुजरा करून या लोककलेला आणि माझ्या प्रथम पिढीला या ठिकाणी या रंगमंचावर पहिल्यांदाच उपस्थित आहे माझ्या शाहीर आणि बसलेल्या तमाम रसिक बंधू भगिनीमध्ये शाहिरी वर्ग गुरुजी वर्ग शिष्य वर्ग कलाकार मंडळी यांना सुद्धा शाहीर मानाचा मुजरा करून आमचे प्रतिस्पर्धी शाहीर बुवा दिनेशजी बुवा यांना सुद्धा शाहीर मानाचा मुजरा बुवा उभे करतो मुजरा द्या माझे गुरुवर्य माझे वडील यांना सुद्धा शाहीर मानाचा मुजरा करून मी माझ्या प्रसंगेला सुरुवात करणार आहे मित्रांनो वेळावर नक्कीच मनोरंजन करून जाणार पैसे येणार आहे शक्ती बुवा काय असतो साज आणि साज बुवा सवयच्या आधी
झालो आणि गुरुवंत झालो यशवंत झालो म्हणून बुवा स्वतःच्या बापाला सद्गुरु म्हणून या व्यासपीठावर पूजलो आणि नावासाठी देवेंद्र शाहीर मी हे रसिका तुमच्या प्रेमात पडलो म्हणून या ठिकाणी स्तवनाला सुरुवात करतोय बुवा लोकांनी केलं म्हणून तुम्ही करू नका लोकांच्या दम आहे तीन हिरवी शालू तुला नेसायला लावणार बुवा दुसऱ्या बारी स्तवन आधी गातो नंतर तुझ्याकडे बघतो सदा नाम ओठी राहो जन्माच्या गाठी सदा नाम ओठी राहो जन्माच्या गाठी हे गुरु माय पिता मी पाहिला हे गुरु माय पिता मी पाहिला राहिला तो सदा पाठी उभा राहिला राहिला तो सदा पाठी उभा राहिला
पाहिला गुरु मानू जीवन मी पाहिला वेळे अभावी बुवा गणाला सुरुवात करतोय. लक्ष असू द्या. सकाळी गणराय यमाच्या मुखात घे. अरे येता आठवण तुझी, येता आठवण तुझी, स्वप्नात रूप तुझं काही आणि 14 विद्येचा देव गजानन, दिलेल्या विद्येचा प्रसाद मी खाय. म्हणून मला काय म्हणायचंय बुवा बघा, गणाला सुरुवात करतोय. फुगडीचा चाली सोडून द्या. आमच्याकडे टिपऱ्या घालतात रत्नागिरी लेडीज लोक, त्या बुवाने फुगडीच करायची. आणि म्हणे 2 वर्षानंतर बुवांची माझी गाठ झाले. बुवा थांबला होता असतो 2 वर्ष, पण अजून किती लागला मला फरक नाही पडत. लोकांनी दिलंय मी तिथे गवलंय आणि परमेश्वराची देणगी. कावळ्याच्या शापानं अय बुवा, कावळ्याच्या शापाने कधी गाय मरत नसते हे लक्षात ठेव.
आणि माझा नाद तर गिरीशवादी बोलचा विषय बाण हे घ्या ना याच्या पूर्वी सुद्धा माहिती आहे आणि आज जात दाखवून जाणार देवेंद्र जीवन साहित्य आधी म्हटलं होतं बुवाला काहीतरी गारटला होता सुरुवातीला पण गण गातो आधी लक्ष असू दे श्री गणराया विघ्नहराया श्री गणराया विघ्नहराया यावे बाप्पा भुवरी सोन्याच्या या पाटावरी मूर्ती छान
होता इको मॉनिटर नाही बोलत आहे असो राहू दे मी करतोय मॅनेज हॅलो शाहीने म्हटलेलं आहे की सवाने निघून झाल्यानंतर जी येते ती शक्तीपुराची नटखट जवळ सुंदर या ठिकाणी विषय बुवाने ठेवलेला आहे 4 वर्ष झाली बुवा तेव्हा सुद्धा तुम्ही मला तो बोरवलीमध्ये हा विषय गायला होता का सुद्धा बुवाकडे नवीन लिहायला वेळ नसेल कारण बुवा जॉबवर असतात आणि बुवा म्हणून गेलेले की जेव्हा बुवाचा गुगल पेचा नंबर बंद आहे आम्हाला गुगल पे करा काय भिका मागतो बुवा काय होय गुगल पे काय होय बुवा आणि बुवा म्हणून गेलेले की देवाच्या कानाच्या हातात बासरी होती आता म्हणे हाताच्या कानाच्या हातात बाटली बियरची म्हणे बाटली तुझी का फाटली ए बुवा तुमची का फाटली तेव्हाच बुवा तुम्हाला असं वाटली असे तुमच्यासारखं बुवा भरपूर गेले म्हणून सांगतो बुवा सुंब जळलं तरी त्याची वळ जात नाही कधी ही माझी भाषा आहे आणि चांगली व्याख्या आहे की नाही मित्रांनो हा परत बुवा म्हणतात की बुवांचं लग्न झालेलं असून 2 पोरांची आईस पटवतो तुम्ही कधी बघायला होतो तिने सांगितलं काय तुम्हाला बुवा नंबर असला तर द्या तर लोकांना खोटं सांगू नका बुवा म्हणाले की बुवांचं लग्न झालेलं आहे बुवा तुमचं पण झालंय तुमच्या नातेला पण सांभाळून ठेवा कारण आताचा गाणं काय पण करतो तेव्हाच्या कृष्णाकडे 108 होत्या आताचा गाणं बुवा 117 पण फिरली अशी परिस्थिती आहे आणि या कलियुगात चाललेला आहे म्हणून बुवा तुमची राधा म्हणतो तुमची नव्हे तुमची राधा सांभाळून ठेवा नाहीतर मग ह्या गाणं परत भडायला तर 2 आणि 3 असं होणार नाही बुवा सांगताना 2 पोरांच्या 80 ना पटवतो काय बुवा तुझी भाषा समजणाऱ्याला इशारा कापी व बुवा मी शुद्ध भाषेत सांगतोय तुम्हाला काय बाणायचं आणि म्हणे गौरवणी लगड्या म्हणे पुढची चाल बुवांची खुळखुळ घुंगराची गाडी आली मनीच्या भक्तीने जागी झाली बुवा म्हणाले गवळणी काय म्हणतात की या लबाड लांगड्या कानाची या लबाड लांगड्या कानाची आज खेचून टाकूया गोटी आता राधे कानाची गोटी तुझ्या हातात येतच कशी आली आम्ही सौंगडी होतो ना त्यावेळेस मित्रांनो बरोबर आहे की नाही आम्ही सौंगडी होतो लांगड्या होता पेंड्या होता शेंबड्या होत्या त्याच्यात बोबड्या होता आणि मी बुवा नमन लोकांना करणार आहे प्राणी त्यामुळे मला सांगायची काही गरज नाही कानाचीच का हे बुवा दुसऱ्या बाजूला करायचं नाही तर बुवा मी पाय घातला तर नको तिथं म्हणतात याला बडला लगड्या कानाची असं खेचून टाकूया गोटी म्हणून त्या गवळणीचं उत्तर राहिले बघ लक्ष असू दे अगं समजू नको मला तू साधा गोकुळचा काना हा एक बंदा सोडून राधे लागली समाजा पाठी हा गुणी काना व हा गुणी म्हणायचंय मला माझा काना गुणीच होता हा गुणी काना जातो या चालते याची राधे मागून माझे साठी काय म्हणायचं बुवा काना गुणे कारण राधाबाई एवढी वेळी होती त्या कृष्णासाठी फायलेली होती कृष्ण छोटा होता तरी सुद्धा लग्न झालेलं होतं तिचं जिथे देवाच्याच काळात झालं तर आता काय करायचं त्याला एक तर बुवा बोलू नका माझी विनंती आहे नाहीतर बुवा सुद्धा सांगा सोडून आज पण सांगतो माझ्या गवळणीला सुरुवात करतोय बघा
तुमच्या वाट्याचा तुम्ही खाऊन घ्या. गवळण बघा कशी बुवा झोपून जात होती. उत्तर माझ्याकडे काय मागता? किती वर्ष कार्यक्रम करताय? आमचं कधी दिली की तुमची द्यायची आम्ही? म्हणून गवळणीचा विषय ठेवतो, लक्ष दे बुवा. अरे स्वर रंगले गे श्रीहरीचे, बरोबर एक नंबर. राधे तुझ्या याग प्रीतीचे, गोकुळ गावा हरी हरावा सडे पडले दव बिंदूचे. स्वप्नात पण ऐकलं सांगू गवळण रडशील. आठवण करतो राधे तुला, धुंद होश माझ्या प्रीतीच्या फुला. आठवण करतो राधे तुला, धुंद होश माझ्या प्रीतीच्या फुला.
धन्यवाद. कोपरगावचे शाखा प्रमुख शक्तीपुरेचा साज बाज म्हटलं की प्रश्न उत्तर आलं. शहीराने जो मला विषय दिलेला आहे खूप जुना विषय वा आज पण सांगेल की माड पुराव्यासहित नसून मी खोटं देणार नाही. आणि रसिक जन हो, जवळजवळ 2019 पासून माझा जो विषय चालू आहे तोच विषय खास भुवांसाठी घेऊन आलेलो आहे. रावणाची बहीण बुवा शूर्पणखा ही सध्याच्या कलियुगात कोणत्या रूपात वावरते, तिचं नाव काय आणि त्याचं स्वरूप कोणतं, प्रश्नाचे उत्तर घेऊन जायचे. शास्त्राकडे उत्तर द्याल असं अपेक्षित आहे. आज या ठिकाणी आम्हा दोन्ही कलाकारांना या गावदेवीचा उत्सव, या उत्सवाच्या निमित्तानं करमणुकीचा कार्यक्रम म्हणून शक्तीपुरा आज या ठिकाणी जो कार्यक्रम आम्ही करतोय चालू आहे. पण मित्रांनो, माझ्या वेड्या वाकड्या शब्दात मी या गावदेवीवरून गाणं लिहिलंय. 4 ओळी आणि 4 अक्षरात मी म्हणणार आहे. चांगली साथ असू द्या. तत्पूर्वी बुवा इंद्राचा शाप जे गाणं गायलेत ना, इंद्राने काय काय केलं, कर्म भोगलं, कर्माची फळ
एक वर्षावेळी बुवा समाडाशा मारले तुमच्या कानात इंद्राच्या विषयावरून. 33 कोटी देवांचा राजा इंद्रच होता. हे तुम्हाला माहित पाहिजे त्याला काय काय केलं ते. कर्माची फलं कसली मागती मोजता म्हणजे काय असू विषय नाही की बुवा घेऊन येतात. भरपूर विषय घेऊन ये. तुमची ताकद बघू आम्ही किती येते पुरायची. म्हणून सन वर्षाचा आई गाव देवीचा मोठा उत्सव मांडीला. सन वर्षाचा आई गाव देवीचा मोठा उत्सव मांडीला. सुखी ठेव ग तू आई या कोपरगावच्या जनतेला. सुखी ठेव ग तू आई या गावच्या जनतेला. दुसऱ्या बारीसाठी शुभेच्छा देतो आणि माझी प्रथम फेरी संपली असं